इयत्ता 9वी दुसरा धडा इतिहास भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन होते. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी ही जोडी बरोबर आहे. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान यांनी या क्षेत्रात काम केले आहे, यामुळे ही जोडी पण बरोबर आहे. पी.व्ही. नरसिंह राव आर्थिक सुधारणा पैशांची कमतरता त्यांनी भागवलेली आहे, हे पण बरोबर. चंद्रशेखर मंडला आयोग ही जोडी चुकीची आहे. दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. प्रधानमंत्री आणि कालावधी पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964, लाल बहादूर शास्त्री 1964 ते 1966, इंदिरा गांधी 1966 ते 1977, मोरारजी देसाई 1977 ते 1979. प्रश्न क्रमांक 3 पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करता यावे, आर्थिक सुधारणा, उदारीकरण घडून आले. जागतिकीकरणामुळे आर्थिकीकरण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात बदल घडून आले. धवल क्रांती. स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योग उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारत दुग्ध व्यवसायाचे उत्पादन वाढले. उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशात भारताची गणना होऊ लागली. डॉ. कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात धवल क्रांती घडवून आणली. पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. 1. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. या पक्षाने काँग्रेसचा प्रभाव कमी केला व त्यांना हरवून 1977 साली सरकार हस्तगत केली. परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेदामुळे गेल्यामुळे मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. त्यांचे सरकार 28 महिने राहिले. 2. अमृतसर येथील सुवर्ण सरकार. अमृतसर येथील मंदिरात पाठवावे लागले. हा प्रश्न चुकलेला आहे, तर या जागी आपण ह्या नवीन लिहिलेला आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर का पाठवावे लागले? उत्तर. अमृतसर येथील कारण 1980च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले. स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अतिरेक्यांनी अमृतसर येथील शीखांच्या प्रार्थनास्थळावर आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. त्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. 3. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला कारण ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले. उदाहरणार्थ, भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला होता. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, उद्योग आधुनिकीकरण, स्वावलंबी बनवण्यासाठी
नियोजनाची गरज होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारत नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो, आज आपण पाहिला इयत्ता 9वीचा इतिहासाचा स्वाध्याय इतिहासाचा दुसऱ्या धड्याचा स्वाध्याय. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण अनेक नवीन गोष्टी घेऊन येऊ. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.